आणि मंडळी आता जाऊयात अहिल्यानगरमध्ये, जिथं शहरातील अनेक भागात ऐन हिवाळ्यातही पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। ते ऐकून तुम्हाला वाटेल की इथली धरणं आटली आहेत की काय, पण तसं नाहीये। धरण उशाला पण कोरड घशाला अशी परिस्थिती अहिल्यानगरात आहे असं म्हणायला हरकत नाही। कारण या शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात पुरेसं पाणी आहे, पण तेच पाणी शहरातल्या घराघरात पोहोचवण्यात मोठी ढिलाई होते। केंद्र आणि राज्य शासनाकडून अहिल्यानगर महापालिकेसाठी आलेल्या अनेक महत्त्वाकांक्षी योजनांपैकी फेज 2 आणि अमृत पाणी यासारख्या योजना असतानाही शहरात पुरेसा पाणी पुरवठा होत नसेल तर तिथं भ्रष्टाचाराचा वास येतो। कारण कोट्यवधी रुपये खर्च करूनही नगरकरांना नियमित, स्वच्छ आणि पुरेशा दाबानं पिण्याचं पाणी मिळण्याचं स्वप्न अजूनही अधुरच आहे। त्यामुळे सुरू होतं राजकारण। तुर्तास तरी आपण त्यात न जाता एखाद्या शहरात जर द्रष्टा नेता नसेल किंवा कार्यक्षम अधिकारी नसेल तर त्याचा फटका त्या शहराला कसा बसतो याचं उदाहरण म्हणजे अहिल्यानगरातली पाणी पुरवठा सिस्टीम। पाहूयात त्याच पाणी पुरवठ्याचा कसा बोजवारा उडालाय। अहिल्यानगर पाणी पुरवठा योजना फेज 1 30 कोटी रुपये, फेज 2 116 कोटी रुपये, अमृत पाणी 125 कोटी रुपये। अहिल्यानगर महापालिका क्षेत्रातल्या पाणी पुरवठ्यासाठीच्या या आहेत 3 वेगवेगळ्या योजना। यापैकी फेज 2 योजनेवर तब्बल 116 कोटी रुपये खर्च होऊनही अहिल्यानगर महापालिका क्षेत्रातल्या उपनगरांना पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्याची ओरड होती। आपल्या अहिल्यानगर शहराला पाणी पुरवठा हा शहरापासून 35 किलोमीटर दूर असलेल्या मुळा धरण येथून होतो। मुळा धरण हे भौगोलिकदृष्ट्या खाली आणि शहर उंचावर असल्याने आपल्याला जवळपास 3 ठिकाणी पंपिंग करून हा पाणी पुरवठा शहरात आणला जातो। अहिल्यानगर शहरासह उपनगरातल्या अनेक भागात पाणी वितरणाच्या नियोजनाचा अभाव आहेच, पण अवैध नळ जोडणीचा सुळसुळाट झालाय। त्यामुळं नगरकरांचं नियमित आणि पुरेसं पाणी मिळण्याचं स्वप्न अजूनही अधूर आहे। अहिल्यानगरमधल्या गाडळकर मळा परिसरातल्या सुयोग कॉलनीत तर 4 दिवसात मिळून एकदाच पाणी येतं, ते देखील केवळ 1 तासासाठी। पाण्याची आमची परिस्थिती अशी आहे की 4 दिवसाला पाणी येतं आणि कमी प्रमाणात येतं आणि चौथ्या दिवशी म्हणजे वाट बघावं लागते पाण्याची। दिवसभरामध्ये कधी पाणी येईल सांगता येत नाही। एकदम 1 ते सव्वा घंटाचे पाणी फक्त येत आहे, त्यामुळे नागरिकांचे इतके हाल आहे। आणि ज्यावेळेस 4 दिवस होतात आपल्यालाच पाण्याची भीक मागावी लागते, अशी परिस्थिती आज या कल्याण रोड भागातील नागरिकांची झालेली आहे। पाणी आता दुपारी सोडतात, ते टायमिंग काही ठरलेला नाहीये त्यांचा तसा, आणि आलं तरी पण मग 1 तास त्यांचा टायमिंग असला तर पुढे बंद होईपर्यंत आमच्यापर्यंत पाणी येत नाही। मग आम्हाला सारखं त्याला सांगावं लागतं आमचं पाणी झालं नाहीये किंवा आम्हाला मिळालं नाहीये तर तुम्ही परत प्रयत्न करा आम्हाला सोडण्याचं, पाणी सोडण्याचं। अहिल्यानगर शहराला सध्या दररोज 110 दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे। त्यासाठी मुळा धरणातून 99 दशलक्ष लिटर पाणी उचलण्यात येतं। त्यामुळे शहरातील 75% भागाला 1 दिवसाआड पाणी पुरवठा होतो, तर उपनगरात पुरेशा दाबानं पाणी पुरवठा होत नसल्याच्या तक्रारी आहेत। अहिल्यानगर शहरात फेज 2 योजनेच्या कनेक्शनसाठी नागरिकांकडून घरटी 4 ते 4.5 हजार रुपये आकारण्यात येतात। नगर कल्याण रोड मधील सुयोग पार्क परिसरात अनेक घरांना फेज 1 योजनेतूनच पाणी पुरवठा होतो। ते पाणी अशुद्ध असतं, त्यात या परिसरात पाणी मध्यरात्रीच्या वेळी सोडण्यात येतं। सध्या पाण्याचा एक निश्चित कालावधी आणि वेळ नाही आहे आमच्या इथं। पाणी कधी रात्री सोडतात, 8 वाजता जरी पाणी सोडलं तर रात्री 12-12:30च्या पुढे आम्हाला थोडंफार पाणी येतं। आणि फेज 2 च्या सगळ्यांकडून 4-4 हजार रुपये घेतले महानगरपालिकेने आणि अजूनही त्याचं काहीच नाही। फेज 2 ला पाणी येत नाही आणि तो विषय ड्रॉप केलेला आहे फेज 2 चा, आणि याला येतं पाणी तर 4-5 दिवसांनी येतं आणि अशुद्ध पूर्ण। रात्री 12-1 वाजेपर्यंत आम्हाला पाण्याचा म्हणजे संपर्क करावा लागतो सारखं आणि इथे एक ते चोरांची भीती असते। रात्री अपरात्री पाणी भरायचं म्हटलं का थोडं भीती वाटते। अहिल्यानगर मधल्या फेज 2 योजनेचा खर्च हा 116 कोटींवरून 150 कोटी रुपयांवर गेल्याचा आरोप आहे। त्यात या योजनेसाठीची पाईपलाईन चुकीच्या पद्धतीनं टाकण्यात आल्याची तक्रार करण्यात येते। एकीकडे प्रशासन म्हणतंय की योजना पूर्ण झाली आहे, पण अनेक ठिकाणी पाणी न पोहोचल्याची नागरिकांची तक्रार आहे। अहिल्यानगर शहरामध्ये जी फेज 2 ची योजना आहे ती 2010 पासून तर आज 2025
पर्यंत कुठल्याही प्रकारची योजना ही पूर्ण झालेली नाही. 120 कोटीपासून सुरू झालेली योजना आज 150 कोटीपर्यंत गेली. ज्या काही प्रकारे 10 ते 12 पिण्याच्या टाक्यांमधून लोकांना पाणी पोहोच होणार होतं, आज त्या टाक्यांमध्ये 15 वर्षामध्ये सुद्धा एक थेंब सुद्धा नाही. अहिल्यानगरमधल्या फेज 2 योजनेविषयी नागरिकांची तक्रार असली तरी ती योजना योग्य पद्धतीनं कार्यान्वित झाली आहे यावर महापालिका अधिकारी ठाम आहेत. तसं शहरातला जवळजवळ 75% भागाला दिवसाआड पाणी पुरवठा आहे. त्यानंतर जो नवीन उपनगर होतंय त्या उपनगराला आता आपण अमृत योजना चालू झाल्यामुळे आपण त्यांचा जो गॅप होता तो कमी केला. साधारणतः संपूर्ण उपनगराला म्हणजे नगर कल्याण रोडचा काही भाग झाला, त्यानंतर खेडगावचा काही भाग झाला, मुकुटनगरातला काही नवीन भाग झाला. इथे साधारणतः 2 दिवसाच्या गॅपनी पाणी पुरवठा होतो. खरं तर अहिल्यानगरमधली पाणी योजना योग्य पद्धतीनं चालावी म्हणून नळ कनेक्शन धारकांकडून वर्षाला 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त पाणीपट्टी मिळणं अपेक्षित आहे. पण प्रत्यक्षात निम्म्याहूनही कमी पाणीपट्टी जमा होतीये. अहिल्यानगर शहरात मोठ्या प्रमाणात असलेले अनधिकृत नळ कनेक्शन ही मनपाची डोकेदुखी ठरत आहे. अनधिकृत नळ कनेक्शन हे अधिकृत करून घेण्यासाठी मनपानं वेळोवेळी सवलत योजना राबवली. मात्र या योजनांना अपेक्षित असा प्रतिसाद हा मिळाला नाही. त्यातच मनपा ज्या वेळेला अशा अनधिकृत नळ कनेक्शनच्या विरोधामध्ये कारवाई करायला जाते त्यावेळेला राजकीय हस्तक्षेप होताना दिसतो. अहिल्यानगरात योग्य पाणीपुरवठा होत नसल्याची एकीकडे नागरिकांकडून तक्रार आहे, त्याचवेळी प्रशासनाकडून योग्य पद्धतीनं पाणीपुरवठा होत असल्याचा दावा करण्यात येतोय. अहिल्यानगर महापालिकेवर सध्या प्रशासक राज आहे. त्यामुळे लोकांच्या समस्या मांडण्यासाठी लोकप्रतिनिधीच नसल्यामुळे अहिल्यानगरात पाणीपुरवठा सुरळीत कधी होणार हा प्रश्न कायम आहे. अहिल्यानगरहून सुनील भोंगळसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.